प्रधानमंत्री येवत न येवत आपसी सभा होणार आणि मोठ्या संख्येनं होणार, पाऊस आला तरी होणार. मी बापूसाहेब भटारे यांनी यांना कॉन्टॅक्ट केलं, म्हणजे सभा होणार आहे का नाही. त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री येवत न येवत आपसी सभा होणार आणि मोठ्या संख्येनं होणार, पाऊस आला तरी होणार. माझे आमदार जगन्नाथ शेवाळे, पंडितनाथ भटारे, बापूसाहेब भटारे, नगरपिढीचे नवा नेतृत्व सुरेंद्र भटारे, रवींद्रनाथ माडगूळकर, पंडितराव कांबळे, देवेंद्र निकम, स्वातीताई खोके, आशिष माने, नीताताई गगांडे, सुनील कांबळे, लिंगराव गगांडे, राजेंद्र गगांडे. या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण सागर खानवे, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, मी आज दुपारी मुंबईमध्ये एका सभेच्या निमित्तानं होतो. जोरदार पाऊस होता आणि मला चिंता होती की इथं सभा होणार का नाही. कारण कालच देशाचे प्रधानमंत्री पुण्याला यायचे होते, पण पाऊस आला म्हणून त्यांनी पुण्याचा दौरा रद्द केला. मी बापूसाहेब भटारे यांनी यांना कॉन्टॅक्ट केलं, म्हणजे सभा होणार आहे का नाही. त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री येवत न येवत आपसी सभा होणार आणि मोठ्या संख्येनं होणार, पाऊस आला तरी होणार. आणि मला आनंद आहे की या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी हजर आहात. हे फायद्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करणं माझं कर्तव्य होतं. आज महाराष्ट्राची निवडणूक जवळ आली. 3 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. निवडणूक होण्याच्या आधी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशामध्ये जाऊन सांगत होते 400 पार, 400च्या खाली घेणार नाही. लोकांनाही वाटलं मोदी है तो मुमकिन है, नामुमकिन है या मुमकिन है. आणि त्यावेळी लोकांना चिंता वाटत होती की पुन्हा एकदा मोदीचं राज्य येणार आणि तेही 400 जागा घेऊन. या 400 जागा कशासाठी? लोक होतं मात्र विकासासाठी, महागाई कमी करण्याच्यासाठी, बेकारी कमी करण्याच्यासाठी. पण मोदींना या प्रश्नामध्ये रस नव्हता. त्यांना या देशाच्या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेची चौकट घालून दिली आणि देशाचा कारभार त्या चौकटीत चालला पाहिजे हे सूत्र त्यांनी देशासमोर ठेवलं. ते सूत्र मोदी साहेबांनी त्यांच्या सहकार्यांना उद्ध्वस्त करायचं होतं.
ते म्हणतात की असं नाही असं. हेडले नावाचा त्यांचा एक मंत्री होता, बंगलोरचा. निवडणुकीच्या सभेमध्ये भाषण केलं की 400 जागा आम्हाला पाहिजे, तर आम्हाला देशाची घटना बदलायची. त्यांचे खासदार होते राजस्थानमधल्या भगिनी, त्यांनी सांगितलं कि देश का संविधान बदलना हो तो मोदी साहब को 400 वोट दे दो. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येच्या जवळचा त्यांचा एक खासदार होता, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला देशाची घटना बदलायची आहे आणि त्यासाठी मोदी साहेबांना 400 जागा मिळाल्या. माझ्यासारखे लोक अस्वस्थ होते, कारण घटना बदलाचा अधिकार यांना दिला तर तुम्हा लोकांच्या अधिकारावर संकट आणल्याशिवाय मोदी कधी गप्प बसले नसते. आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि देशाच्या अन्य भागामध्ये आम्ही लोक एकच राहिलो, इंडिया नावाची आघाडी केली. त्याच्यामध्ये राहुल गांधी होते, त्याच्यामध्ये काँग्रेसचे खरगे होते, त्याच्यामध्ये मी होतो, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते, त्याच्यामध्ये मुलांश्री यादवांचे लोक होते. अनेक पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि 400च्या आसपास जाण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो तुम्हा लोकांच्या मदतीने आम्ही हालून वाढलं.